मुंबईच्या आझाद मैदानात एमपीएससी मार्फत नियुक्ती रखडलेल्या विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। 2021 मधील कृषी सेवा परीक्षेतील 203 विद्यार्थ्यांची नियुक्ती रखडलेली होती। तात्काळ नियुक्ती नाही झाली तर आमरण उपोषण करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्या संदर्भातली हे दृश्य आपण मुंबईमधून पाहू शकतो। आज आपण आंदोलन पुकारले। शासनाने नेहमीच आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं असल्याचं बोललं जात आहे। नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आणि नियुक्ती कधी होईल? नमस्कार, आम्ही सर्वजण 2021च्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधून निवड झालेले अधिकारी आहोत आणि 1 मार्च 2024 रोजी आम्हाला 123 मंडळ अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या। त्या 4 मार्च 2024 ला आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जॉईनिंग सुद्धा केलं होतं, परंतु एका दिवसाचं जॉईनिंग असं मिळालं होतं आम्हाला। त्याच दिवशी संध्याकाळी आमची नियुक्ती रद्द करण्यात आली आणि आमच्या 2 कॅडर्सला तर अजून जॉईनिंग मिळालंही नव्हतं। त्यानंतर जो प्रलंबित कोर्ट मुद्दा होता तो सुद्धा आता या ठिकाणी 26 सप्टेंबरला निघालेला आहे आणि आज त्यावेळी आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं होतं की ज्या दिवशी तुमचं कोर्ट जजमेंट येईल तर त्यानुसार काल कोर्ट जजमेंट आलेलं सुद्धा आहे। कोर्ट जजमेंट आल्यानंतर आम्हाला तात्काळ नियुक्ती देण्यात येईल असं कृषी विभागाकडून आम्हाला आश्वस्त करण्यात आलं होतं। माननीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा असं आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि त्यानुसारच आमची मागणी केवळ एकच आहे की आम्हाला तात्काळ नियुक्ती देण्यात यावी। ट्विट करून देखील त्याकडे दुर्लक्ष होते शासनाचं। तुम्ही आज धरणे आंदोलन पुकारले, हे आंदोलन किती दिवस असेल? मॅडम, आम्ही सर्व महाराष्ट्र कृषी सेवा 2021चे 203 विद्यार्थी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहोत। मॅडम, आमचा हा दुसऱ्यांदा आंदोलन आहे। फेब्रुवारीमध्ये आम्ही एक आंदोलन अगोदरच केलेलं आहे। त्या आंदोलनाचा रिझल्ट म्हणून आम्हाला नियुक्त्या पण मिळाले होते, परंतु 2 दिवसामध्येच ते नियुक्त्या रद्द करण्यात आले आणि आम्हाला कारण देण्यात आलं होतं की तुमचे कोर्टामध्ये केस आहे, तर त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये केस पण भांडलो। पाहिजे तेवढं आम्ही सगळं मेहनत घेतली आणि काल निघालं आणि त्याने कृषी विभागाने आम्हाला आश्वासित केलं होतं की ज्या दिवशी तुमचं निकाल निघेल त्याच दिवशी आम्ही तुम्हाला नियुक्त्या देऊ। रात्रपर्यंत आम्ही बसू पण आम्ही तुम्हाला नियुक्त्या देऊ। आम्ही काल विभागामध्ये माहिती घेतली पण आम्हाला आतापर्यंत नियुक्त्या मिळालेल्या नाहीत। तर त्यामुळे आम्ही आता सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे की जोपर्यंत आम्हाला नियुक्त्या मिळणार नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन कंटिन्यू करू आणि शेवटपर्यंत आम्ही इथं बसून राहू। ज्या दिवशी आम्हाला नियुक्त्या देतील आम्ही त्या दिवशी इथून चालले जाऊ। तर येणाऱ्या काळात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन कवितासह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।